नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, उबाटाच्या संदर्भामध्ये आता एक वर्तुळ आज पूर्ण झालं. ते वर्तुळ अशा रीतीने पूर्ण झालं की उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाले, त्याच्यानंतर त्यांनी एक अशी स्ट्रॅटेजी ठरवली की आपण मुस्लिमांना आपल्याबरोबर घ्यायचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी भरपूर प्रयत्न केले. भरपूर मुस्लिम जे आहेत ते शिवसेनेत सामील झाले. त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा उबाटाला झाला. पुढे आता जर तुम्ही महापालिकेची निवडणूक जर पाहिली मुंबईतली, तर तिथेही त्यांना त्या मुस्लिम मताचा फायदा झाला. आणि आता सरतेशेवटी आज जी बातमी आली की परभणीमध्ये मुस्लिम महापौर उबाटाचा बसला गेलेला आहे, त्याची निवड झालेली आहे. आणि मुस्लिमांकरता सुद्धा ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण शिवसेनेसारख्या एका लढाऊ संघटनेच्या बरोबर जाणं आणि ही संघटना आपल्याला, जी संघटना काल परवापर्यंत हिंदुत्ववादी होती, ती संघटना आज आपल्याला बरोबर घेऊन जाते, हे कुठेतरी मुस्लिमांना सुखावणारं आहे निश्चित. आणि याचा फायदा उबाटाला येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम मतं मिळतील एवढं निश्चित. आता मित्रांनो, ह्याचे परिणाम काय होतील महाराष्ट्रातल्या राजकारणावरती, तर मला असं वाटतं की फार दूरगामी परिणाम याचे होतील. याचं कारण असं की जो मुस्लिम मतदार आहे त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की तो एकगठ्ठा मतदान करतो निवडणुकीमध्ये. आणि काँग्रेस, मग ती राहुल गांधींची काँग्रेस असो, शरद पवारांची काँग्रेस असो, अजितदादांची काँग्रेस असो, किंवा इथे ओवेसींची पार्टी असो किंवा समाजवादी पार्टी असो, या प्रत्येकाला ह्या जी मुस्लिम जो मतदार आहे त्याच्यामध्ये आपला वाटा हवा असतो. आणि आता जो परभणीत मुस्लिम महापौर उबाठाने बसवलेला आहे, त्यामुळे या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ही जी काही मुस्लिमांची मतपेढी आहे त्याच्यामध्ये अजून एक वाटेकरी निर्माण झालेला आहे. आणि निश्चितपणे हे जे पक्ष आहेत, ज्यांना आपण सेक्युलर पक्ष म्हणतो, त्यांच्या पोटामध्ये त्यानिमित्ताने गोळा निश्चित आलेला असेल की आपला महत्त्वाचा जो मतदार आहे, मुस्लिम मतदार आहे, तो येणाऱ्या काळामध्ये उबाटाकडे वळेल की काय, हा एक परिणाम झाला मित्रांनो या घटनेचा. दुसरं तुम्हाला असं दिसून येईल की राज ठाकरे आता उबाटा सेनेबरोबर आहेत, पण राज ठाकरेंची काही मतं आहेत मुस्लिमांबद्दल, किंवा त्यांच्या जे अजानच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी काही मध्ये आंदोलनं केलेली मनसेनी वगैरे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कितपत मुस्लिम जे आहेत ते मनसेला उबाटाबरोबर ठेवण्यामध्ये कितपत राजी होतात येणाऱ्या काळामध्ये, त्याच्या बाबतीमध्ये मुस्लिम मतदारांकडनं विरोध होईल का, आणि कुठेतरी हे दोन भाऊ जे एकत्र आलेले आहेत त्यांचा वियोग होईल किंवा ते वेगळे होतील का. तर त्याला हा एक कंगोरा आहे की मुस्लिमांना राज ठाकरेंविषयी इतकं ममत्व वाटायचं कारण नाही आहे, कारण त्यांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेतलेली आहे याच्या आधीही. आता दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की आज तरी परभणीमध्ये मुस्लिम महापौर बसल्यामुळे जो हिंदू मतदार आहे त्याला कुठेतरी हे खटकलेलं असणार की जी उबाटा कालपर्यंत बाळासाहेबांच्या काळापासून जी हिंदुत्ववादी होती ती आता पूर्णपणे मुस्लिमांच्या दिशेने जाते की काय. आणि त्यामुळे एक मोठा जो पार्ट ऑफ द हिंदू वोट्स हे कदाचित हळूहळू उबाटापासून दूर जाऊ शकतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं मला परिणाम असा दिसतो आहे मित्रांनो, ह्या परभणीच्या महापौर पदाचं जे काही प्रकरण झालं की जे उबाटा शिवसेनेमध्ये जे नेते मंडळी आहेत त्यांना आता कुठेतरी असं वाटणं साहजिक आहे आणि अशी भीती वाटणं साहजिक आहे की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी असतील किंवा महत्त्वाची पदं असतील ही मुस्लिमांना दिली जातील का. हा एक त्यांच्या पोटात गोळा त्यानिमित्ताने येऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये आपलं महत्त्व कमी होऊन मुस्लिम जे नेते आहेत उबाटामधले त्यांचं महत्त्व वाढेल का. अजून तरी तशी परिस्थिती नाही आहे,
पण ह्या परभणीच्या महापौर पदाच्या निवडीनंतर मात्र हळूहळू अशी परिस्थिती येऊ शकते. कुठेतरी मुस्लिम मतदार जो आहे तो निश्चित आज सुखावला असेल की शिवसेनेसारखी, उबाटासारखी एक लढाऊ संघटना आज मुसलमानांना जवळ कळते आहे, हे त्यांना सुखावणारं निश्चित असेल. आणि त्या निमित्ताने जर मॅक्झिमम मुस्लिम मतदार जर येणाऱ्या काळामध्ये उबाटाकडे वळले, तर मला वाटते जे इंटरनल उबाटाचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिमांना महत्त्वाची पदं मिळू शकतात. आणि हे जी हिंदू नेते मंडळी आहेत उबाटाची, त्यांना कुठेतरी ते मानवणारा असेल की नाही ते पाहावं लागेल मित्रांनो. पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम तुष्टीकरण म्हणा किंवा मुस्लिमांना आपल्याबरोबर घेण्याचं जे राजकारण सुरू केलं, त्याचं आज एक वर्तुळ परभणीच्या महापौरपदी मुस्लिम व्यक्तीची निवड करून त्याने ते वर्तुळ आज पूर्ण केलेलं आहे. आता हे वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर उबाटा पुढे कशी काय जाणार, मुस्लिमांच्या संदर्भामध्ये त्यांचं धोरण पुढे काय असणार, हे पाहणं अत्यंत उत्कंठावर्धक असेल. आपण त्यावेळी बोलूच मित्रांनो. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.